सोलापूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण व्यवस्थाच धोक्यात आली आहे। उर्दू आणि मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर शिक्षक बदल्या सुरू असल्याचा स्फोटक खुलासा समोर आला आहे। धक्कादायक बाब म्हणजे या बदल्या कोणत्याही लेखी आदेशाशिवाय केवळ तोंडी सांगून केल्या जात आहेत। परिणामी शाळांचे शैक्षणिक कामकाज पूर्णपणे कोलमडले असून गरीब आणि अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलले जात आहे। आरोप गंभीर आहेत। आर्थिक देवाणघेवाण बाबतंत्र आणि अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। या प्रकरणी भ्रष्टाचार विरोधी मंचाने प्राथमिक शिक्षण मंडळ आणि महापालिका प्रशासनाला लेखी स्मरणपत्र दिले आहे। मागण्या काय आहेत? गेल्या काही वर्षांतील सर्व शिक्षक बदल्यांची स्वतंत्र चौकशी, नियमबाह्य बदल्या करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई, दोषी अधिकाऱ्यांचे निलंबन आणि आर्थिक चौकशी। भविष्यात सर्व बदल्या फक्त लेखी आदेशानेच करणे। मात्र प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही। यामुळे संतप्त झालेल्या भ्रष्टाचार विरोधी मंचाने फेब्रुवारी 12 रोजी दुपारी 4 वाजता प्राथमिक शिक्षण मंडळ कार्यालयासमोर भीक मागो आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। आज कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी फलक घेऊन जोरदार निदर्शने केली। तोंडी बदल्या बंद करा, शिक्षणात भ्रष्टाचार नको, विद्यार्थ्यांचे भविष्य वाचवा। या आंदोलनात सादिक शेख, मीर महमूद खान, मोहसिन बागवान, अकबर शेख, फैयाज मुल्ला, जिलानी बेग आणि इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते। प्रश्न एकच आहे, सोलापूर महापालिका विद्यार्थ्यांचे भविष्य वाचवणार का की भ्रष्टाचारावर पांघरून घालणार? पहा सोलापूरची सर्वात विश्वासार्ह बातमी फक्त आपल्या चॅनलवर। नमस्कार, मी सादिक शेख, संस्थापक अध्यक्ष भ्रष्टाचार विरोधी मंच महाराष्ट्र राज्य। आज सोलापूर प्राथमिक शिक्षण मंडळ महानगरपालिका कार्यालय येथे भ्रष्टाचार विरोधी मंचच्या वतीने स्मरणपत्र देण्यात आलं आहे। त्यामध्ये आमची प्रमुख मागणी अशी आहे की सोलापूर महापालिकेच्या उर्दू व मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये जे नियमबाह्य, त्यामध्ये बेकायदेशीर व तोंडी शिक्षकांच्या बदल्या होत आहे, याच्यावर तात्काळ चौकशी करून कारवाई करा म्हणून या ठिकाणी आम्ही आज पत्र दिलेलं आहे। याआधी देखील या विषयावर भ्रष्टाचार विरोधी मंचच्या माध्यमातून 23 जानेवारी 2026 रोजी आम्ही या ठिकाणी पत्र दिला होता, परंतु अद्यापही या विषयावर कुठलीही दखल या ठिकाणी घेण्यात आली नाही। म्हणून परत एकदा या ठिकाणी स्मरणपत्राद्वारे आज आम्ही या ठिकाणी त्याच विषयावर मागणी केलेली आहे। जर 7 दिवसाच्या आत या विषयावर प्रशासनाने काळजीपूर्वक कारवाई केली नाही तर 12 फरवरी रोजी या कार्यालय येथे आम्ही संध्याकाळी 4 वाजता भीक मागो आंदोलन करणार आहे। थोडं सांगून मी आपले 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।